नमस्कार मित्रांनो. आता आपल्यासाठी हा चौथा भाग आहे. माझ्यासाठी एकच भाग आहे, कारण मी हा संपूर्ण व्हिडिओ सलग अखंड शूट करतोय मित्रांनो. तर आता हा हाऊ टू कन्झर्व फोर्स, जो की आपल्या आपल्या पूर्ण माहितीपटाचा एक केंद्रबिंदू होता, की हाऊ टू कन्झर्व फोर्ट, एखादा किल्ला कसा जोपासता येईल. तर कदाचित त्याचे मी 2 भाग करेल, जर का एका भागामध्ये झालं तर चांगलंच आहे. तर हाऊ टू कन्झर्व फोर्ट. तर आता सर्वात प्रथम आपण गडावरच्या कोणकोणत्या वास्तू आहेत ते पाहिल्या. तर आता अजून आपण डेपमध्ये जाऊ, की त्या वास्तूंमध्ये अजून काय काय होतं. तर सर्वात पहिले आपण बघू की थांबा, मी लायकर यूज करतो, हायलायटर. हां. तर ही जी तुम्हाला दिसते आहे कॅनन म्हणजे तोफ मित्रांनो. तोफ राहायची, गेट राहायचं, दरवाजे राहायचे, टाकं राहायचे. त्याच्यानंतर हे वेगळं आहे. तर मी तुम्हाला आता काय करतो, की गडावर कोणकोणत्या वास्तू आहे, एखादा किल्ला कसा जोपासता येईल, त्या सर्व संदर्भातून मी तुम्हाला आता हे सांगतो. तर चला आपण सुरू करू. तर हाऊ टू कन्झर्व फोर्ट्स. तर सर्वात पहिले मित्रांनो, आता आपण शून्यापासून सुरू करू. एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर सर्वप्रथम एक तोफ आहे, जी बुरुजावर ठेवलेली मी आधी सांगितलं. तर जे तोफ आहे मित्रांनो, तर बरंच वेळा काय आता आपण हा पूर्ण भाग एका किल्ल्याचं संवर्धन कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. तर ती जी तोफ आहे मित्रांनो, त्या तोफ आता महाराष्ट्रातील बरेच किल्ल्यांवरच्या ज्या तोफा आहे त्या खराब होतात, बुरुज ढासळतात आणि त्या तोफा झाडीमध्ये पडून जातात. मग जे भंगारवाले असतात, त्याच्यानंतर जे चोर असतात किंवा त्या गावकरी असतात, ते काय करतात, ती जी तोफ आहे ती विकून देतात मित्रांनो. आणि हद्द तर अशी होते की जे विदेशी असतात, जे फॉरेनर असतात, ते काय करतात, ही जी तोफ असते ती घेतात आणि त्यांच्या विदेशी मार्केटमध्ये विकून टाकतात. तर आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी जेव्हा चांगदेव, म्हणजे आमच्या भागामध्ये एक चांगदेव जे मंदिर आहे जळगावमध्ये, तर तिथं चांगदेवमध्ये अशा बऱ्याच वास्तू जे की अशा रस्त्यावर पडलेल्या आहे, आणि त्यांची जर का तुम्ही किंमत बघितली तर ते विदेशात एक त्या वास्तू 4-4, 5-5 लाखाला विकली जाईल मित्रांनो. आणि त्याचा लिलाव होतो, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही मित्रांनो. तर आता ह्या ज्या महाराष्ट्रातील ज्या 375 जे किल्ले आहेत, त्या 375 किल्ल्यांवरच्या सर्व तोफा मुळीच सुरक्षित नाही आहे. फक्त 10 ते 20% हे किल्ल्यांच्या वरच्या तोफा सुरक्षित आहे मित्रांनो. बाकीच्या तोफा अशाच देवावरच अवलंबून आहे मित्रांनो. तर ह्या तोफा काय होतात, ह्या तोफांना पाऊस पडतो, आणि गिरदुर्ग असल्यामुळं इथं पावसाचा मारा जास्त होतो, त्यामुळे ह्या तोफा गंजतात आणि गंजून त्या निकामी होतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या बुरुजाखाली पडतात आणि त्याला कोणीतरी चोरतं, विकून देतं. तिसरी गोष्ट म्हणजे की त्या खाली पडतात आणि त्या खाली पडल्यानंतर त्या बुजल्या जातात आणि त्या मग कायमच्या जमीनदोस्त होऊन जातात. तर ह्या तोफा अशा इतिहासातून आपल्या नामशेष होता. तर आता ह्या ज्या तोफा आहे या संवर्धन कशा करता येतील. तर हा तुम्ही जो फोटो बघताय मित्रांनो, हे सह्याद्री प्रतिष्ठानचा. तर हे जे आहे हे श्रमिक गोंजम गुंडे आहे. महाराष्ट्र सरकारने यांना, म्हणजे जितकी यांना विश्वासात घेतलं पाहिजे तितक्यांना विश्वासात घेत नाही सरकार. यांची इतकी तडमड चालू राहते. मी स्वतः काम केलं आहे मित्रांनो यांच्यासोबत. यांची इतकी तडमड चालू असते महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी. इतके मनाच्या तडमडीने दिवस रात्र सर्व मावळे स्वतःचं कोणतेही स्वार्थ न बघता फक्त आणि फक्त गडकोटाच्या संवर्धनासाठी करतात सर्व काही. तर पूर्ण आणि असं एक निधी तयार केला जातो. सर्वे कुठून 100 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 100 रुपये असा तो निधी संकलित करून जो एक 6-7 हजाराचा जो निधी जमा होतो, त्या निधीतून हे सर्व सह्याद्री प्रतिष्ठान काम करत असतं मित्रांनो. तर नक्की यांना पुरस्कार तर नको द्या, पण ॲटलिस्ट त्यांच्या कार्याला तुम्ही म्हणजे ॲटलिस्ट प्रोत्साहन तरी द्या मित्रांनो. म्हणजे सरकार कोणत्याही प्रकारचं म्हणजे पाहिजे तेवढं प्रोत्साहन देत नाही मित्रांनो. तर हा एक तिथं एक मुख्य पॉईंट आहे. तर
सह्याद्री प्रतिष्ठानने बऱ्याच अशा तोफा आहेत ज्या की रिनोव्हेट केलं आहे मित्रांनो, ज्याचं पुनर्जागरण केलं आहे, ज्याचं संगोपन केलं आहे. तर ह्या तोफा आता कशा संवर्धन करायच्या, तर एक तोफ असते. तोफ म्हणजे कशी असते, आम्ही मागे तुम्हाला दाखवल्या तोफा कशा असतात. तर तोफेला ठेवण्यासाठी तोफगाळा असतो. तर तोफगाड्याला 2 चाकं असतात. तर ते लाकडी तोफगाडे आपण तयार करू शकतो. आणि ते लाकडी तोफगाडे म्हणजे जर का जास्त पैसे असतील तर मग ते लाकूड आपण सागाचं घेऊन करू शकतो. आणि जर का सामान्य लाकूड यूज केलं तर मग त्याला आपण ऑइल, म्हणजे आता गडावर पाऊस पडतो म्हणजे पावसाळ्यात, तर त्याच्यामुळं ते लाकूड सडून जाईल ना. तर त्याच्यामुळं त्या पाण्याचा प्रभाव त्या लाकडावर कमी पडायला पाहिजे, म्हणून तिथं आपण पेंट मारतो त्या लाकडाला. म्हणजे जेणेकरून ऑइल पेंट मारल्यामुळे काय होतं की त्या पाण्याचा प्रभाव त्या लाकडावर कमी पडेल. म्हणून अशा पद्धतीने ते तोफगाडे तयार केले जातात मित्रांनो. तर ते तोफगाडे आता मी स्वतः तर ते तोफगाडे तयार नाही करू शकत. ते कुंभारालाच द्यावं लागेल, जो तयार करेल तो, कारण त्याचं काम आहे. तर फक्त आपण जे निकष देतो त्या निकषांवर दिलेल्या प्रमाणाने ते तोफगाडे तयार करतो. म्हणजे लाकडांची उंची किती पाहिजे, 2 चाकांमध्ये किती अंतर पाहिजे, किती वजन त्या तोफेचं किती वजन आहे, किती वजन त्या तोफगाड्याने सस्टेन केलं पाहिजे. तर हे बाकीचे पॉईंट असतात मित्रांनो. तर ते संवर्धन कसं करू शकतो आपण, त्याला तोफगाडी बसवून. तर आता आपण जेव्हा तोफा पाहिल्या, जेव्हा आपण वास्तू बघत होत्या, तेव्हा आपण पाहिलं की ह्यामध्ये 2 तोफा येतात. एक म्हणजे मुख्य तोफ, ज्याला तोफगाडा लावलेला असतो, आणि एक म्हणजे उपतोफ, ज्या अलगद खांद्यावरनं आपण मावू शकतो किंवा किल्ल्यावरच्या बुरुजावर ठेवलेली असते. तर त्या तोफा पण आपण संवर्धन करू शकतो, की ॲटलिस्ट ज्या पडलेल्या आहेत त्या आपण, म्हणजे ज्या मातीत बुजल्या तोफा आहे त्या आपण वर काढून किल्ल्यावर परत ठेवून त्याची डागडुजी करून ठेवू शकतो. डागडुजी म्हणजे आपण त्याला आता फक्त साफसफाईच करू शकतो, कारण कोणती तोफ दगडाची असते, कोणती तोफ लोखंडाची असते, त्या निकषातून. तर या प्रकारे आपण तोफांना संवर्धन करू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर गेट म्हणजे द्वार. आता हा जो तुम्हाला फोटो दिसतो आहे तो द्वारचाच आहे. तर अशा प्रकारे हे काही सागाचं लाकूड वापरून द्वार बनवले जातात मित्रांनो, आणि त्याला ऑइल पेंट केला जातो. आणि तो उत्सव समारंभ करण्यासाठी असा एक नयनरम्य असा सोहळा आयोजित केला जातो. तर असं हे सागाचे लाकूड बसवून आपण गेट लावू शकतो दोडक संवर्धनासाठी. तर ते नेमके लावायचे कसे, तर एखादं द्वार असतं, तर तुम्ही जर का बारकाईने जर का कोणत्या पण किल्ला पाहिला, तर तिथं तुम्हाला दोन हे दिसतील, बिजागडे दिसतील दगडाचे मोठे मोठे, म्हणजे जिथून आपला हात पण चालला जातो अलगद. तर तिथे एक ओंडा फसवला जातो, आणि तो ओंडका फसवून तिथं मग तो दरवाजा लावला जातो मित्रांनो. शेवटी तो दरवाजा तर ते कुंभारच तयार करणार मित्रांनो. फक्त आपल्याला निकष द्यावे लागतात की कसा तयार करायचा आहे, काय तयार करायचा आहे, किती फुटाचा आहे, काय कोणत्या लाकडाचा आहे, किती रुंद आहे, किती उंच आहे, किती व्यास पाहिजे, किती तो जाड पाहिजे, त्याच्यावर नक्षीदाम पाहिजे का, हे सगळं निकष द्यावं लागतं. त्याच्यानंतर तर अशा प्रकारे आपण ते जे आहे द्वार ते बसवू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिले टाक, हौद, तलाव, विहीर. मी सांगितलं तुम्हाला जेव्हा आपण गडाची रचना वगैरे वास्तू पाहिल्या तेव्हा. तर हे जे टाकं आहे मित्रांनो, तर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, एखादी मंडळी जातात किल्ला बघायला, तर किल्ला बघायला गेल्यानंतर त्या किल्ल्यातल्या पाण्यामध्ये कचरा टाकतील, पाय वगैरे टाकतील, तर ते टाकं घाण होतं. वास्तविक पाहता त्या टाक्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जायचा, पण ती टाकं यामुळे खराब होतं. तर ते टाकं पण आपण शुद्ध करू शकतो. मग ते करायचं कसं, तर जसं की तुम्ही जेव्हा एक स्विमिंग पूल आपण स्वाप करतो, त्याच्याजवळ एक विशिष्ट प्रकारची जाळी असते, तर ती जाळीने आपण तो स्विमिंग पूल साफ करू शकतो. तर या प्रकारे आपण जेव्हा उन्हाळ्यात आपण जाल, त्या उन्हाळ्यात मोस्टली गडकोट हे सुकलेले असतात सर्व, आणि टाक्यांमध्ये पण पाणी नसतं, सर्व बाष्पीभवन झालेलं असतं. तेव्हा आता जसं की आता जो महिना चालू आहे, हा 11 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबरमध्ये हा जो आहे, तर आता हरिद्वारमध्ये
गंगा नदीचं पाणी अडवलं गेलं आहे. का म्हणजे 6-7 एक हप्ता पाणी अडवलं जातं दरवर्षी, कारण की पूर्ण मग जी हडकी पौडी आहे, जे पूर्ण तो गंगेचा व्यास आहे, तिथली साफसफाई करायला वेळ भेटतो. तसंच आपल्याला ही नैसर्गिक प्रकृती आपल्याला वेळ देते हे गडकिल्ले स्वच्छ करायला, टाकं स्वच्छ करायला. उन्हाळ्याचं बाष्पीभवन झालेलं असतं, मग हे टाकं निकामी असतं, मग त्या टाक्यामध्ये उतरणं पॉसिबल असतं, कारण टाकं काही काही टाके खोल पण असतात. मग त्याच्यातून उतरून तो सर्व गाळ काढला जातो आणि मग ते सर्व कचरा वगैरे एका पोट्यामध्ये भरून गडाच्या खाली आणता येऊ शकतो. तर असं आपलं टाकं हे आपण संवर्धन करू शकतो. त्याच्यानंतर काही पडझड वगैरे झाली असली तर तिथं त्याचं ते आपण ठीक करू शकतो. तर गार्बेज म्हणजे कचरा, तेच आपण गडावर जेवढं पण लोक कचरा करतात, म्हणजे जे पण कच्चं अन्न नेतात वर, आणि जो कच्चं अन्नाचे जे कातरणे असतात ते गडावरच टाकतात. त्याच्यानंतर जे बिस्लरीच्या बॉटली असतात त्या गडावरच टाकतात. तर सर्व कचरा तिथंच असतो. तर हा कचरा पण संकलित केला गेला पाहिजे. तर हा पण एक दुर्ग संवर्धनाचा एक प्रकार आहे मित्रांनो. तर तो कचरा सामान्यतः हा प्रकार सर्वांना माहिती आहे, पण हे जे टाकं साफ करायचं आहे, जे तोफा आहे, जे गेट आहे, नवीन दरवाजे बसवणे, हे लोक विचार करत नाही जास्त याबद्दल. तर जो कचरा साफ आहे, तर याच्यामध्ये एक सिस्टीम तयार केली पाहिजे. म्हणजे जसं की आता आपण जाणार आहोत, सपोज तुम्ही आणि मी गेलो किल्ल्यावर, आणि तो किल्ल्यावर गेलो आणि मी कचरा त्या दिवशी साफ केला, पण 2 दिवसांनी परत कचरा होणार आहे. मी त्या किल्ल्यावरचं गवत कापलं, परत पावसाळा आल्यावर त्या किल्ल्यावरचं गवत वाढणारच आहे. मग तो किल्ला मेंटेन तयार करायला तिथं एक सिस्टीम तयार केली गेली पाहिजे, जेणेकरून तो किल्ला मेंटेन राहील मित्रांनो. मग त्याद्वारे आता हे तर काम जिल्हाधिकारी कार्यालयाने चोखपणे पार पाडली पाहिजे. पण काय माहीत, म्हणजे आपलं महाराष्ट्रातील या किल्ल्यांकडे इतकं दुर्लक्ष का केलं जातं. ह्या किल्ल्यांवर महाराष्ट्राची टुरिझम इकॉनॉमी उभी राहू शकते मित्रांनो. प्रत्येक किल्ल्याच्या आजूबाजूचे जे गावकरी आहे त्यांना एक मोठा रोजगार प्राप्त होऊ शकतो. तर हे कोणी याकडे विचार करत नाही. तर हे जे गार्बेज आहे, म्हणजे जो कचरा आहे, तो कचरा संकलित करण्यासाठी एक सिस्टीम तयार केली पाहिजे, वेगवेगळ्या योजना तयार केल्या पाहिजे. जसं की आता सपोज एक माणूस गडावर जातोय बिस्लरीची बॉटल आणि कच्चं अन्न घेऊन, म्हणजे कुरकुरेचे पाकिट असतील, वेफर असतील वगैरे काय जे असेल ते. तर जर का तो बिस्लरीची बॉटल वर घेऊन जातो आहे आणि ती बिस्लरीची बॉटल तो वर घेऊन गेला, ठीक आहे, पण तो जर का ती बॉटल खाली घेऊन आला, तर त्या गडाच्या पायथ्याशी आपण पाहिलं, पायथा म्हणजे काय असतं, तर त्या गडाच्या पायथ्याशी जर का एक माणूस उभा केला आणि त्याला सांगितलं, तो पहिले एक नोट करेल की हा माणूस ही बॉटल गडावर घेऊन गेला आहे, आणि जर का त्याने ती बॉटल परत त्याला आणून दिली, ती बॉटल त्याने जर का परत आणून दिली त्याला, तर त्याला त्या किल्ल्याची जी म्हणजे हे आहे काय म्हणता, जी फी आहे, म्हणजे हे सांगायचं राहिलं, प्रत्येक किल्ल्याला ठीक आहे, आपल्या महाराजांचे गड किल्ले आहे, ते पाहण्यासाठी कोणत्या एंट्री फीजची आवश्यकता नाही, पण त्याला संवर्धन तर करावं लागेल ना. तर त्यासाठी एक छोटीशी 10-20 रुपयाची एंट्री फीस ठेवली गेली पाहिजे, आणि ती एंट्री फीस त्याला माफ असेल जो हा कचरा वर घेऊन जाईल, आणि परत जर का त्याने तो कचरा खाली घेऊन आला, तर त्याला ती एंट्री फीस वापस दिली जाईल मित्रांनो. तर साधारण त्या 20 रुपयांच्या मुळे तरी लोक कचरा करणार नाही, आणि तो सर्व कचरा ऑटोमॅटिकली एक संकलित केला जाईल. तर अशी एक योजना आपण राबवू शकतात. जर का तुमच्या लक्षात नाही आलं असेल तर मी परत एकदा सांगतो की प्रत्येक किल्ल्यावर 20 रुपये एंट्री फीस ठेवायला पाहिजे, आणि जो एक माणूस जो खाद्यपदार्थ आणि बिस्लरीची बॉटल वगैरे जे काही वर घेऊन जात असेल, ते घेऊन जात असताना एंट्री फीसवर ते लिहिलं गेलं जाईल त्याच्या नावापुढं, आणि जेव्हा तो खाली येईल, जर का त्याने तो कचरा परत दिला, तर त्याच्याकडे ती 20 रुपये जी एंट्री फी आहे ती त्याला वापस दिली जाईल. आणि पण जर का त्याने तो कचरा परत नाही दिला, तर त्याच्यावर 10 रुपये नाही तर 20 रुपये एक्स्ट्रा फी अजून लावली जाईल.
तर असा एक चांगला हा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो आणि आपला किल्ला पण साफ राहू शकतो. तर ही अतिशय एक उत्तम योजना आहे. तर जर का तुमच्यापैकी कोणी व्हिडिओ बघत असेल आणि जर का तो मोठ्या खात्यांमध्ये असेल मित्रांनो, तर नक्की तुम्ही ही योजना नक्की करू शकतात. तर माझा हा माहितीपट एवढं बोलण्याचा जवळपास आता 3.5 तास झाले. तर एवढं 3.5 तास बोलण्याचा हा एकच उद्दिष्ट आहे की आपला किल्ला, आपले महाराष्ट्रातील गडकोट हे चांगले झाले पाहिजे. एक माणूस 350 किल्ले हे जोपासन नाही करू शकत. एक किल्ला पण तो जोपासू नाही शकत. त्याचं पूर्ण आयुष्य पणाला लावून जाईल, पण तो एक किल्ला पण जोपासू नाही शकत. याच्यासाठी एक विशिष्ट प्रॉपर एक सिस्टीमची आवश्यकता आहे मित्रांनो, जे की एक पूर्ण 50-100 जणांच्या लोकांनी हे शक्य नाही. अशा तर बऱ्याच संघटना आहेत, ज्यातील मुख्य संघटना सह्याद्री प्रतिष्ठाने, प्रत्येक गावात यांच्या शाखा आहेत. पण तरी पाहिजे कसा, म्हणजे असा बदल कुठे आहे? तर याच्यासाठी गव्हर्नमेंटनेच पावले उचलावी लागतील, तेव्हाच हे होईल मित्रांनो. तर याचं एक सेपरेट मंत्रालय पण आपण बनवू शकतो. तर ते आपण पुढे बघू हळूहळू. तर त्याच्यानंतर टेम्पल्स, आता बरेच ठिकाणी हनुमान, तुम्ही जेव्हा मंदिरात जाता त्या तुम्हाला गणपती मंदिर लागेल, हनुमान मंदिर लागेल, देवीचे मंदिर लागतील, तुळजाभवानीचं मंदिर लागेल. तर ते मंदिरं तर असे 12 पण महिने धूळखाट असतात. एक कोणीतरी पूजा केलेली असते, अगरबत्ती लावलेली असते बस. पण त्याला पूर्ण जेवढे पण हिवाळा, पावसाळा, उन्हाळा सर्वांचा मारा सहन करावा लागतो त्या मंदिरांना. तर जे आपल्या पूर्वजांनी इतके प्राचीन मंदिरे बांधलेली आहे, ती पण आपण जोपासू शकत नाही. तर त्या मंदिरांभोवती एक शेड उभारणं, त्याला रंगरंगोटी करणं, त्याचा एक लहान देवाडा बांधणं, तर ते आपण करू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण त्या मंदिरातील टेम्पल्स रेव्हेन्यू करू शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी. तर आता तुम्ही बघा, राजस्थानचे किल्ले आणि महाराष्ट्रातील किल्ले या दोघांच्या किल्ल्यांमध्ये काय फरक आहे? तर राजस्थानचे किल्ले आणि महाराष्ट्रातील किल्ले याच्यात फार मोठा फरक आहे मित्रांनो. कारण राजस्थानच्या किल्ल्यांवर इलेक्ट्रिसिटी ही 24 तास असते, म्हणजे रात्री त्यांचे किल्ले असे चमकतात, म्हणून एवढं पर्यटन आहे तिथं. पण आपले महाराष्ट्राचे किल्ले का चमकत नाही रात्री? तुम्ही बघा, बीबी का मकबरा बघा, रात्री बघा कसा चमकतो तो. आणि आपला रायगड किल्ला बघा, रात्री फक्त 3-4 दिवे लावलेले असतात तिथं, आणि आपलं महाराजांचं स्मारक तसं असतं. तर जर का असं जर का आपले किल्ले रात्री चमकत ठेवायचे असतील, जर का तुम्हाला 12-13 किलोमीटरवरनं, फार दूर मैलावरनं जर का किल्ला असा बघायचा असेल, म्हणजे मला सांगता येईल, हा तो रायगड किल्ला आहे, तो जो चमकतो आहे ना, तो जो दूरचा जो चमकता जो प्रकाश दिसतो आहे, तो रायगड किल्ला आहे. तर असं एक फार मोठं सौंदर्य दिसतं ते. तर त्याला इलेक्ट्रिसिटी लागेल. तर त्याच्यासाठी सरकारने किंवा पुरातन विभागाने एक तिथं सोलर प्लेट लावू शकतात. जास्त नाही, 3-4 सोलर प्लेट लावल्या की तिथं एक त्या सोलर प्लेटवर चालणारा एक लहानसा बल्ब पण गडावरच्या एकदम उंच माथ्यावर लावला, तर तो प्रकाश सर्वीकडे आजूबाजूला दिसत. कारण गिरिदुर्ग तशाच दृष्टिकोनातून बनवला गेला आहे मित्रांनो. तर ती एक देण आहे. तर अशा प्रकारे सोलर एनर्जीच्या माध्यमातून आपण गडाला इलेक्ट्रिसिटी देऊ शकतो. आणि मोस्टली किल्ले तर हे गिरिदुर्ग आहे, म्हणजे तिथं सूर्याचा प्रकाश जास्त पडतो मित्रांनो. त्याच्यानंतर गाईड उपलब्ध केले गेले पाहिजे. आता मी ही तुम्हाला जी माहिती सांगतोय, ठीक आहे, मी तर सांगतो इतक्या संक्षिप्त रूपात, पण जर का प्रत्येक किल्ल्यावर असा एक गाईड पण साधारणतः, जर का आता तिकोना किल्ल्यावर एक गाईड आहे, जो की एका तिथे समितीच्या साह्याने तो उभा केलेला आहे, तो तेथे माहिती सांगतो. तसा जर का प्रत्येक किल्ल्यावर आपण गाईड उभा केला, रायगडावर गाईड दिसतील, जंजिरावर गाईड दिसतील, तर अशा महाराष्ट्रातील 370 किल्ल्यावर जर का गाईड उभे केले ना मित्रांनो, तर अजून एक चांगला रेव्हेन्यू जनरेट होईल. जे आर्ट्स अँड कॉमर्समध्ये ते जे बॅचलर करतात, जे त्यांच्यामध्ये डिग्री प्राप्त करतात, ते बरेच बेरोजगार आहे. तर एक गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी गाईड म्हणून एक पदवी, एक व्हॅकन्सी काढू शकते, आणि त्यांना गाईड म्हणून इथं एक चांगली संधी म्हणून, एक चांगला पगार म्हणून असं देऊन त्यांना गाईड म्हणून रिक्रूट करू शकते मित्रांनो. तर
जर का 370 किल्ल्यांवर एका किल्ल्याला कमीत कमी 2 म्हणजे मोठ्या किल्ल्याला 2 गाईडची गरज आहे मित्रांनो. तर असे 400 ते 500 गाईडची भरती होऊ शकते ह्या किल्ल्यांमध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की महाराष्ट्रातील गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष करून कसं करतं आपलं सरकार. कारण महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर अख्खी टुरिझम इकॉनॉमी आपली महाराष्ट्राची उभं राहू शकते मित्रांनो. त्याच्यानंतर नोटीस बोर्ड, ज्याला की आपण सूचनादर्शक म्हणतो, म्हणजे धान्याच्या कोठाराकडे जाण्याची जागा, पागाकडे जाण्याची जागा, ह्या माचीकडे जाण्याची जागा, बालेकिल्ल्याकडे जाण्याची जागा, त्या भागाकडे जाण्याची जागा. त्याच्यानंतर अशा म्हणजे सूचना फलक लावू शकतो. त्याच्यानंतर जर का अतिशय विशिष्ट वास्तू असेल, जसं की आता संभाजीनगर किल्ल्याची जी मेंढा टोप आहे, ती मेंढा टोप असेल तर त्या मेंढा टोपची जी माहिती आहे ती एका नोटीस बोर्डवर लावणे. तर तो एक असे नोटीस बोर्ड आपण तयार करू शकतो आणि तिथं माहिती देऊ शकतो, ज्याच्यामुळं किल्ला अजून चांगला संवर्धन करता येईल. त्याच्यानंतर ट्री प्लांटेशन. आता बघा आधुनिक युगात तर सर्वीकडे इंडस्ट्री होत आहे, सर्व झाडे मरून पडत आहे. पण जर का गडाची जी सृष्टी आहे, शिवसृष्टी आहे, जी बायोलॉजी आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, ती जर का जोपासायची असेल तर आपल्याला तिथं जंगल तयार करावं लागेल मित्रांनो. तर जंगल तयार केलं तर जो आपण ओझोन लेअर आहे त्याला जो कमी होतोय त्याला पण आपण मदत करू शकतो. तर ते ट्री प्लांटेशन करून पण आपण घराची जी बायोडायव्हर्सिटी आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य आपण त्याच्यात भर करू शकतो. त्याच्यामुळे मग त्याच्यात तुम्ही असं एक विशिष्ट प्रकारचे झाडं लावू शकता, जसं की पिंपळाचं झाड आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे झाडं लावू शकतात. त्याच्यानंतर असं ट्री प्लांटे हे बरेच करतात. एक बघा, एक कचरा सर्व उचलतात, त्याच्यानंतर ट्री प्लांटेशन पण होतं, त्याच्यानंतर विहीर पण शुद्ध केली जाते. तर ह्या ॲक्टिव्हिटीज बऱ्याच प्रमाणात म्हणजे काही किल्ल्यांवर बऱ्याच प्रमाणात चालू आहे. तर नंतर स्टॅच्यू आहे, त्याच्यानंतर गड किल्ल्यांवर जे स्मारक आहे त्यांचा वेळोवेळी मेंटेनन्स करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जो किल्ला ज्या मावळाशी निगडीत आहे तिथं त्याचं तर स्मारक असलंच पाहिजे. तर बरेच असे किल्ले आहे तिथं त्यांचे स्मारकच नाही आहे. तर फ्लॅग्स म्हणजे झेंडे, म्हणजे आपला जो केसरी झेंडा आहे, जो भगवा झेंडा आहे आपला, तो प्रत्येक किल्ल्यावर लागला गेला पाहिजे. जो दिसतो ठीक आहे, प्रत्येक किल्ल्यावर भगवा झेंडा असतो, पण काय अवस्था असते त्याचे मित्रांनो, तो धुळखाट असतो. तर त्याला एक, जसं की सह्याद्री प्रतिष्ठानने पद्मदुर्गावर एक मोठा पूर्ण समुद्राची हवा किती असते मित्रांनो, समुद्राच्या हवेचा ओघ किती जलद असतो, अशा हवेच्या ओघात पण तो झेंडा ताठ मानेने उभा आहे, तो पण जंजिरा किल्ल्यासमोर. तर असे झेंडे जर का सरकारने किंवा अन्य संस्थांनी जर का उभे केले प्रत्येक किल्ल्यावर, त्याचं जे स्टँड आहे ते उभं केलं, तर किती तो किल्ल्याची जी सौंदर्यता आहे तो किती भर पडेल त्याच्यात. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट, तेच मी आधी सांगितलं तुम्हाला, टुरिझम इकॉनॉमीचा जो कन्सेप्ट सांगितला, एक किल्ल्यांवर एक गाईडच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर पुरातन विभागाच्या क्षेत्रात जास्तीत जास्त वॅकन्सी काढून, त्याच्यानंतर जे गार्बेज जो कचरा संकलन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जी योजना सांगितली, ते योजनासाठी जे पद आहे, जे मानवी बळ आहे, मनुष्यबळ आहे त्याच्यासाठी, त्याच्यानंतर किल्ल्याचा मेंटेनन्स पाहण्यासाठी जे बळ आहे ते पाहण्यासाठी एम्प्लॉयमेंट लागेल. तर साधारणतः असं पूर्ण हे सर्व जे कन्सेप्ट आहे, सर्व जे फॅक्टर आहे, जे सर्व विषय आहे, सर्व गृहीत धरून, सर्व कन्सिडर करून प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी 8 म्हणजे मोठ्या किल्ल्यावर, राजगड सारख्या, लोहगड सारख्या किल्ल्यावर एक 15 ते 16 लोकांना अजून रोजगार प्राप्त होऊ शकतो मित्रांनो. तर काहीसा या प्रमाणात मित्रांनो आपण एक गडकोट संवर्धन करू शकतो. तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ आता. मला माहिती आहे फार डीपमध्ये जातोय आपण. तर आता 2-3 स्लाइड राहिले आपल्या. तर त्याच्यानंतर पुढचा विषय आपला फोर्ट मॅनेजमेंट. तर मी आधीच सांगितलं की त्या
किल्ला साफ करणं ठीक आहे, किल्ल्याचं संवर्धन करणं ठीक आहे, पण त्याला तो जास्ती काळापर्यंत तेव्हाच जगल जेव्हा तिथली मॅनेजमेंट बरोबर असेल मित्रांनो. जसं की लोहगड किल्ला, रायगड किल्ला, तिथे एक काही ना काही मॅनेजमेंट दिसेल आपल्याला. तर काही काही किल्ले जसं की पुरंदरचा किल्ला मिलिटरीच्या ताब्यात आहे, अहमदनगरचा भुईकोट किल्ला मिलिटरीच्या ताब्यात आहे, तर काही काही किल्ले मिलिटरीच्या ताब्यात आहे. तर ते तर आहेच, ते चांगलं त्याचं संगोपन करत आहे, पण ते सोडून पण फोर्ट मॅनेजमेंट फार महत्त्वाची मित्रांनो. मग त्याच्यानंतर सिक्युरिटी झाली. तर किल्ल्यामधल्या ज्या पण पुरातन वास्तू आहे त्या पुरातन वास्तू चोरल्या जातात, त्यांची नासधूस केली जाते. ज्या गोष्टींना हात लावायचा नसतो पर्यटक त्या गोष्टींना हात लावतात. जे कचरा असतात, जो कचरा असतो तो कचरा करतात. दारू वगैरे ते पितात गडावर, गुटखा वगैरे खाऊन गडावरच्या जमिनीवर थुंकतात. तर असे जेवढे पण कारणे आहेत मित्रांनो जे नाही केली गेली पाहिजे. आता तर महाराष्ट्र सरकारने एक कायदा आणला आहे की जर का तुम्ही गडावर दारू वगैरे पित असेल, पार्टी वगैरे करत असाल, तर तुम्हाला काहीतरी 2 ते 3 वर्षाची तुरुंगवास आहे आणि 1 ते 1.5 लाख रुपये तुम्हाला दंड आहे. तर हे फार एकदम या निर्णयाचं स्वागत मी करतो या माहितीपटाच्या दृष्टिकोनातून. तर हा अतिशय चांगला पॉईंट आहे. पण त्याच्याबरोबरच जेव्हा पण सरकार, महाराष्ट्र सरकार कोणतंही असो, महाराष्ट्र सरकार किल्ल्यांचा विकास करायचा असला ना, फक्त रायगड राजगड बस, जे मुख्य किल्ले त्यांचाच विकास करणार. बाकीचे किल्ले आहेत, साताऱ्यातील किल्ले आहेत, कोल्हापूरमधील किल्ले आहेत, नाशिक जिल्ह्यातील धुडकात बसलेले किल्ले आहेत, खानदेशातील किल्ले आहेत, त्यांच्या विकासाचं कोण पाहणार आहे. तर त्या दृष्टीने पण प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेशन. आता मी तुम्हाला हे जे सांगत आहे ते सर्व एज्युकेशन आहे. मी तुम्हाला फक्त साक्षर करतोय. तर असं प्रकारे सरकारने एक प्रत्येक एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, इतिहास ठीक आहे, भूगोल ठीक आहे, शाळेत म्हणजे 1ली ते 10वी इतिहास शिकवला जातो, पण त्याच्याबरोबरच एक 10 ते 12 मार्कांचा पेपर घेतला पाहिजे की किल्ला काय आहे, जेणेकरून हा किल्ल्यांबद्दल जो महाराष्ट्राचा जो एक विद्यार्थी आहे तो साक्षर होईल आणि हा विद्यार्थी पुढे जाऊनच एक माणूस बनणार आहे. आणि जर का तो उत्तम माणूस बनून कोणत्या खात्यात काही बनला तर तो नक्कीच यासाठी त्याच्या माइंडमध्ये तशी त्याची आयडिओलॉजी ऑलरेडी झालेली असेल, तर तो नक्कीच त्याच्या विकासासाठी प्रयत्न करेल. म्हणून चाणक्य नेहमी म्हणतात की जर का तुम्हाला कोणत्या गोष्टीवर काम करायचं असेल तर त्याच्या मुळापासून काम करा. वरच्यावर काम करून ते जास्त काळ टिकत नाही. तर याला आपण साक्षर केलं पाहिजे समाजाला. तर हा माझा ह्या पॉईंटच्या संदर्भातून मी एक प्रयत्न करतोय की मी माझं जे छोटंसं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यात एक 6-6.5 सबस्क्रायबर आहे त्यांना मी हे साक्षर करतो आहे. तर जेणेकरून जेवढे पण लोक 20 लोक, 30 लोक, 40 लोक पण साक्षर झाले तर माझा उद्देश सफल झाला. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट. आता बऱ्याच वेळेस आपण जातो किल्ल्यावर, तर किल्ल्यावर जाताना काय होतं, जो ठीक आहे ज्यांच्याकडे गाडी आहे गुगल मॅप लावून तो जाऊ शकतो गडावर, पण जो किल्ला, आता किल्ले हे बरेच खेडे गावातच किल्ले भेटतील, कोणताच किल्ला हा सिटीमध्ये तुम्हाला भेटणार नाही. म्हणून पुन्हा मी म्हणतोय की ह्या किल्ल्यांवर जर का टुरिझम इकॉनॉमी उभी राहिली तर आताची एकच व्याख्या झाली आहे, खेड्यांमध्ये खेड्यांचं रूपांतर तालुक्यात करायचं, तालुक्यांचं रूपांतर जिल्ह्यात करायचं, जिल्ह्यांचं रूपांतर मेट्रो सिटीत करायचं, म्हणजे त्याचा विकास झाला. तो विकास नाही, ते दुर्गती मित्रांनो. कारण सर्व नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होते, डोक्याला स्ट्रेस येतोय. सर्व यंत्र निसर्गाच्या सानिध्यात राहून पण विकास होऊ शकतो. म्हणजे तेथील जे बायोडायव्हर्सिटी आहे ते लक्षात घेऊन पण विकास होऊ शकतो. तर जर का हे 370 किल्ले विकास केले ना, तर हा जो गावातला माणूस आहे जो शहरात मजुरीसाठी येतो तो कधी येणार नाही. म्हणजे शहरांवर पण त्याला लोड येणार नाही मित्रांनो. तर
तर हा जो आता मी जे ट्रान्सपोर्ट सांगतो आहे, ट्रान्सपोर्ट म्हणजे कोणत्या पण किल्ल्याकडे जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट अवेलेबल नसतो, बस अवेलेबल नसतात. तर दुर्गम भागात बस जातील कशा, पण ॲटलिस्ट एका विशिष्ट भागापर्यंत तर सोडू शकतात. नंतर पुढं जाऊन त्या गावातली मंडळी सोय करू शकते त्या किल्ल्यापर्यंत रिक्षा वगैरे काही त्यांचे साधने तयार करून, म्हणजे जेणेकरून त्यांना रोजगार प्राप्त होईल. पण ॲटलिस्ट एका विशिष्ट भागापर्यंत तुम्ही बस चालू करून त्या पर्यटकांना सोडू शकता. मग पुढे त्या पर्यटकांना ते गावकडी त्या किल्ल्यांपर्यंत सोडतील, जेणेकरून त्यांना पण एक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून अजून एक वेगळ्या कन्सेप्टच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होऊ शकतो. म्हणजे कनेक्टिव्हिटी पण इन्क्रीज होईल, ट्रान्सपोर्ट पण इन्क्रीज होईल, पर्यटन पण वाढेल आणि किल्ल्याची जी जागरूकता आहे ती पण वाढेल. एक तीर से चार निशान. तर असं हे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण जो किल्ला आहे तो संवर्धन करू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर डोनेशन. ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आता बरेच जण सर्व फोर व्हीलर यूज करतात, टू व्हीलर यूज करतात. पण आता ज्या शहरातील लोकांना, ज्या विदेशी पर्यटक, महाराष्ट्रातील किल्ल्यांवर विदेशी पर्यटक पण येतात, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यांना बैलगाडी नावाची कन्सेप्ट माहीतच नाही आहे. आणि जरी माहीत असली तरी मी खात्रीशीर सांगतो, त्यांनी मागच्या 9 ते 10 वर्षामध्ये त्याचा अनुभवच घेतलेला नाही. तर नक्की जर का जी ट्रान्सपोर्ट सेवा जी सरकार उपलब्ध करून देते विशिष्ट स्थानापर्यंत, त्या विशिष्ट स्थानापासून तर त्या किल्ल्यापर्यंत जी बैलगाडीची व्यवस्था आहे, नक्की ते त्याला प्रेफर करतील. आणि नक्की त्या बैलगाडीच्या माध्यमातून त्या पर्यटकांना पण आनंद होईल आणि त्यांचं मनोरंजन पण होईल आणि गावकऱ्यांना पण आनंद होईल. तर अशी एक टुरिझम इकॉनॉमी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण उभी करू शकतो. तर नंतर डोनेशन. तर मी आधीच सांगितलं की ठीक आहे, शिवाजी महाराजांचे किल्ले आहे, मराठी लोक आहे आपण, आपल्याला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी का पाहिजे असं म्हणतात लोक म्हणणारे खूप आहे. पण त्या किल्ल्यांना जर का आपल्याला संवर्धन करायचं असेल तर कोण करणार आहे ते? आपण मराठी माणसंच करणार आहे, आपण भारतीयच करणार आहोत. तर त्याच्यासाठी काही तर डोनेशन लागेल मित्रांनो. तर पुरातन खात्याने, सरकारने प्रत्येक एक चौकी उभारली गेली पाहिजे आणि तिथे चौकी उभारून एक एंट्री फीस लावायला पाहिजे की विदेशी पर्यटकांसाठी काहीतरी डॉलरमध्ये, म्हणजे $4-5, म्हणजे की जसं काही आता $1 म्हणजे 84 रुपये चालू आहे, म्हणजे आजूबाजू 320 रुपये समजा झालं. तर पर्यटकांसाठी 320 रुपये, जे भारतीय आहे त्यांच्यासाठी 30 रुपये, जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी फक्त 10 रुपये, तर आणि सहलीसाठी आलेल्या मुलांना फक्त 5 रुपये. तर असं ते डोनेशन घेऊन जो निधी होईल त्याच्यातून तुम्ही त्या किल्ल्यातल्या कर्मचाऱ्यांचे पगार पण काढू शकतात मित्रांनो. तर असं हे म्हणजे सरकार हे सर्व गोष्टी करू शकते, पण करण्याची इच्छा नाही आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेलिब्रेशन. तर आता ठीक आहे, राजस्थानच्या राजवाड्यांचा विकास इतका का झाला? कारण तेथील राजवाड्यात आपण लग्न समारंभ आयोजित करतात. तर तसंच जेव्हा फडणवीस सरकार होते महाराष्ट्रामध्ये, त्यांनी निर्णय घेतला होता की महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये पण असं होऊ शकतं. पण तो कन्सेप्ट कसा होईल इथं फुलफिल? कारण महाराष्ट्रातील मी तुम्हाला आधी सांगितलं की 60 ते 65 किल्ले हे गिरिदुर्ग आहे आणि त्यांचा ते फक्त लढाईच्या दृष्टिकोनातून बनलेले किल्ले आहे. राजस्थानचे किल्ले फार वेगळे आहे. तर जरी तसं पण केलं तरी लग्न समारंभास कार्यासाठी हे किल्ले नाही गेले पाहिजे याचं मी समर्थन करतो. पण त्यांचा जो उद्देश होता तो हा होता की एक रेव्हेन्यू तयार करायचा गडांच्या माध्यमातून आणि तो रेव्हेन्यू गडांवरच खर्च करायचा. तर म्हणजे कसं की सेलिब्रेशन म्हणजे आता प्रतापगडावर मशाल महोत्सव होतो, रायगडावर शिवराज्याभिषेक होतो. प्रत्येक किल्ल्यावर एक वेगवेगळा सण साजरा केला गेला पाहिजे. त्या किल्ल्यावर युद्ध झालेलं आहे ते साजरं केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, तिथं गावकरी फुलं विकतील, पाण्याच्या बॉटल विकतील, जे खाद्यपदार्थ आहे ते विकतील, त्यांना त्याच्यातून रोजगार प्राप्त होईल. त्याच्यानंतर तो किल्ला प्रसिद्ध होईल. तर आता प्रतापगडाचा मशाल महोत्सव किती प्रसिद्ध आहे मित्रांनो.
तर असे सेलिब्रेशन केले गेले पाहिजे, ज्याला शासनाने प्रमोट केलं पाहिजे, त्याला सहाय्य केलं गेलं पाहिजे. तर याच्या माध्यमातून पण आपण किल्ला संवर्धन करू शकतो. लोकांना वाटतं दुर्ग संवर्धन म्हणजे काय, कचरा संकलन करणं, वृक्षारोपण लावणं आणि टाके साफ करणं म्हणजे झालं दुर्ग संवर्धन. नाही मित्रांनो, दुर्ग संवर्धन हा खूप मोठा टॉपिक आहे. किल्ला म्हणजे या किल्ल्यांमुळे हा जो भारत उभा राहिला आहे तो फक्त या किल्ल्यांमध्ये उभा राहिलेला आहे. तर तुम्ही हे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी, यामध्ये आपण पहिलेच बोललो की वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावले गेले पाहिजे, जेणेकरून जे पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी सोसतील. आता मी जेव्हा NSS मध्ये होतो तेव्हा आम्ही डोंगरावर जायचो आणि डोंगरावर चढ खोंदायचो, म्हणजे जेणेकरून जे गडावरचं जे पाणी, जे डोंगरावरचं जे पाणी आहे ते डायरेक्ट खाली न येता त्या हौदामध्ये साचेल, त्या चरांमध्ये साचेल. मग त्या साचलेल्या पाण्याला उपयोग नाही करायचे, ते साचलेलं पाणी जमिनीत मुरतं आणि त्याच्यामुळं भूजल पातळी एकदम जलद गतीने वाढते आणि त्याच्यामुळं काय होतं, एकदम कमी फुटांवरच पाणी लागतं मित्रांनो, जेव्हा विहीर खोदता वगैरे. तर त्याच्यामुळं हे आपलं होतं. तर जेव्हा तुम्ही पावसाळ्यात बघाल बरेच रील एकदम व्हायरल होतात की रायगडावरनं प्रचंड पाणी वाहतंय, तो किल्ला एकदम पाण्यात गेला आहे. तर ते पाणी रोखण्यासाठी त्या डोंगरात एक बायोडायव्हर्सिटी आपण तयार करू शकतो, जेणेकरून त्या पाण्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. म्हणजे बघा, एका किल्ल्याच्या माध्यमातून किती काय काय आपण करू शकतो. नंतर ट्रेनिंग. आता मी तुम्हाला हे जे सांगतोय ते सर्व मी तुम्हाला थेरॉटिकल माध्यमातून सांगतोय, थेरॉटिकलच्या माध्यमातून सांगतोय, पण त्याच्यात एक्सपर्ट तेव्हाच बनेल जेव्हा तो ते स्वतः ते संवर्धन करेल. आणि हे याला मोठा फंड लागेल मित्रांनो. जास्तीत जास्त बिना फंडचा तो काय करू शकतो, ज्याला कोणत्या निधीची आवश्यकता नाही, त्याला तो कचरा संकलन करू शकतो, बायोडायव्हर्सिटी करू शकतो. तर बरेच काही करू शकतो, पण त्याला ट्रेनिंग दिली गेली पाहिजे, तेव्हाच तो हे करू शकतो. तर ही ट्रेनिंग गव्हर्नमेंटने किंवा लोकल संस्थांनी एक असं 9 ते 10 दिवसाचा एक वर्कशॉप आयोजित केला पाहिजे, की 10 दिवसांचा वर्कशॉप फक्त दुर्ग संवर्धनासाठी. आणि मग त्या संवर्धनासाठी गव्हर्नमेंटने त्याची दखल घेत त्याला सरकार मान्य सर्टिफिकेट म्हणून घोषित केलं गेलं पाहिजे. म्हणून लोकांचा कल प्रमाणपत्र घेण्याकडे असतो, शिकण्याकडे नसतो. पण ॲटलिस्ट त्या प्रमाणपत्रांकडे लोक आकर्षित होतील आणि ते सर्व शिकून घेतील आणि एक पूर्ण समाज साक्षर होईल. तर हे आपण करू शकतो मित्रांनो. तर अशी एक ट्रेनिंग दिली गेली पाहिजे. नंतर कन्स्ट्रक्शन. आता बघा, प्रतापगडचा जो बुरुज ढासळला होता तो पुरातन विभाग आणि सह्याद्री प्रतिष्ठान ह्या दोघींनी संलग्नित होऊन तो प्रतापगडचा बुरुज रेव्हेन्यू केला आहे मित्रांनो. तर बरेच असे बुरुज आहेत जे सह्याद्री प्रतिष्ठानने आणि पुरातन विभागाने संलग्न मिळून त्याला रिबिल्ड केलं आहे, त्याचं संवर्धन केलं आहे. तर त्याला आता मला तो जो प्रतापगडचा जो बुरुज ढासळला होता त्याला संवर्धन करण्यासाठीचा जो खर्च होता त्याला 50 ते 60 लाख रुपये त्याचा खर्च होता मित्रांनो. आता शक्य आहे का तो आपल्यासारख्या माणसाला? तर एक बुरुजाला उभं करण्यामध्ये 60 लाखांचा खर्च येतो. तर हेच आहे मित्रांनो, कोणत्याही संस्थेकडे इतके पैसे नसतात, कोणत्याही माणसाकडे इतका पैसा नसतो आणि मिडल क्लासकडे तर नसतो. साधारणतः तो दरवाजे लावू शकतो, तो गाडी बसवू शकतो, पण जर बुरुज आहे, मुख्य भाग आहे, तटबंदी आहे, ते तर शासनालाच करावी लागेल. तर जोपर्यंत सरकार यावर लक्ष देत नाही तोपर्यंत हे काही होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे, एवढं समजून घ्या. त्याच्यानंतर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया. आता पुरातत्व विभाग एक झालं राज्याचं आणि एक आहे केंद्राचं. तर त्यांनी पण याच्यामध्ये काहीतरी योगदान दिलं गेलं पाहिजे. ते काय दिलं गेलं पाहिजे, त्या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं गेलं पाहिजे. एकदाचं ते किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं गेलं म्हणजे केंद्राच्या यादीत त्या किल्ल्याचा समावेश झाला की मग त्याला केंद्राचा फंड भेटतो मित्रांनो. मग तो किल्ला अजून चांगल्या प्रकारे आपल्याला संवर्धन करता येतो. तर हे इतके फार प्रकार आहेत. तर हा जो तुम्हाला दिसतो आहे हा एक हौद आहे बघा. तसं त्याच्या आजूबाजूला शेवाळ लागलेला आहे, तशी त्याच्यात घाण झालेली आहे. मध्ये हे एक तोफ आहे बघा, कशी ती खाली पडलेली, जंगलात पडलेली, कसं त्याच्यावर गंज चढलेला आहे. तर
हे आपल्याला याचं संवर्धन करता येऊ शकतं. तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ. तर आपण मी जे पण तुम्हाला सांगतो आहे, मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगतोय. आपण लास्टला एकदम याची एक समरी बघू. मी तुम्हाला त्याची समरी दाखवत. तर तुम्हाला असं वाटू नको द्या की आम्ही समरी सांगितलीच नाही. शेवटी पूर्ण सांगू समरी एक सेंटेन्समध्ये सर्व. तर आता हाऊ टू कन्झर्व फूड ही आपल्या भागाची शेवटची स्लाइड आहे. प्रोमोट टुरिझम, तर तेच एखादा कलाकार असेल, एखादा ॲक्टर असेल किंवा ॲक्ट्रेस असेल किंवा एखादा सेलिब्रिटी असेल, त्याला त्या किल्ल्याची ॲडव्हर्टाईज शासनाने केली गेली पाहिजे. एक त्याचा प्रसंग दाखवायला पाहिजे 30 मिनिटाची ॲडमध्ये, आणि त्या ॲड आपल्या टेलिव्हिजनला दाखवल्या गेल्या पाहिजे. म्हणजे तो किल्ला अजून प्रसिद्ध होईल, साक्षर होईल सर्व समाज. तर असं आपल्याला टुरिझम प्रमोट केलं जाऊ शकतं. आणि पुढे जाऊन जे ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू आहे किंवा मग आता जे महाराष्ट्राचे जे कबड्डी प्लेयर आहे, जे की कबड्डी खेळतात, त्यांना कोणीच ओळखत नाही मित्रांनो. कबड्डी हा भारताचा मुख्य खेळ आहे, पण त्यांना कोणीच ओळखत नाही. तर त्यांना पण ओळखण्यासाठी आणि ह्या किल्ल्यांचा विकास करण्यासाठी पण त्यांना एका किल्ल्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर करून द्यायला पाहिजे. तर जेणेकरून तो किल्ला अजून प्रसिद्ध होईल, समाज साक्षर होईल, किल्ल्याला प्रमोट करता येईल, टुरिझम प्रमोट होईल. त्याच्यानंतर सर्वे आणि अवॉर्ड. आता बघा, पाणी फाउंडेशन नावाची एक योजना तुम्हाला माहीत असेल. तर जे गाव एकदम चांगलं पाण्याचं संकलन करतं त्याला महाराष्ट्र शासन अवॉर्ड देतं. त्याच्यानंतर औरंगाबादचं आता नाव झालं संभाजीनगर. तर संभाजीनगरमध्ये एक ग्रामपंचायत आहे, तिथं त्यांना मुख्य आदर्श गाव म्हणून पुरस्कार भेटला आहे. तर जे गाव एकदम चांगल्या प्रकारे त्याची व्यवस्था असते, चांगल्या प्रकारे ते म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचा कचरा नसतो, सर्व प्रकारे त्याची मॅनेजमेंट चांगली असते, अशा गावाला महाराष्ट्र सरकार रोज पुरस्कार देतं. तर असं प्रत्येक किल्ल्याला 370 किल्ले आहे. तर 370 किल्ल्यांपैकी केंद्र आणि राज्य आणि पुरातन विभागाने च्या अंडरमध्ये जे किल्ले आहेत ते सोडून असे जे किल्ले आहे ते किल्ले कोणी चांगले परफॉर्म केले, कोणत्या गावाने परफॉर्म केले, त्या जोपासायला मदत केली, त्यांच्यासाठी एक अवॉर्ड केला गेला पाहिजे. तो अवॉर्ड देण्यासाठी एक सर्वे केला गेला पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होईल, गावांमध्ये एक कॉम्पिटिशन तयार होईल की त्या गावाला वाटेल की आपल्या गावाचे किल्ले चांगले झाले पाहिजे, त्या गावाला वाटेल की आपल्या गावाचे किल्ले चांगले झाले पाहिजे. तर त्या कॉम्पिटिशनमधून ते किल्ले चांगले तयार होतील मित्रांनो. तर हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण एकच मिनटं थांबा मित्रांनो, घसा कोरडा पडला माझा. जवळपास नॉनस्टॉप 4 तास झाले मित्रांनो मी बोलतोय. तर माझी तळमळ फक्त याच्यासाठीच आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे की गडकोट किल्ला किती म्हणजे ह्याचं महत्त्व आहे. रोजगार म्हणजे फक्त IT सेक्टर, इंजिनिअरिंग सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इथं नाही आहे. रोजगार फार ठिकाणी उपलब्ध करता येऊ शकतो चांगल्या प्रकारामध्ये, आणि त्याचा फायदा पण चांगला होऊ शकतो. तर मला टुरिझम इकॉनॉमी महाराष्ट्राची फार मोठी आहे, पण आपल्या महाराष्ट्राचं टुरिझम फार मागे राहिले. नंतर सेपरेट डिपार्टमेंट अँड लोकल ऑर्गनायझेशन. तर सेपरेट डिपार्टमेंट म्हणजे जसं की एक सरकार असतं राज्याचं, त्या राज्याच्या सरकारचे वेगवेगळे विविध डिपार्टमेंट असतात. तर जसं की आता आपण काय म्हणतात, जमिनीसाठी वेगळं डिपार्टमेंट असतं, त्याच्यानंतर महिला साक्षर करण्यासाठी वेगळं खातं असतं. तसं सरकारने एक वेगळं डिपार्टमेंट त्याच्यासाठी द्यायला पाहिजे. टुरिझम डिपार्टमेंट आहे, पण सेपरेट किल्ल्यांसाठी एक वेगळं डिपार्टमेंट तयार केलं गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून याच्यावर अजून लक्ष देता येईल.
त्याच्यानंतर बऱ्याच अशा संवर्धन संस्था आहेत ज्या दुर्ग संवर्धन करतात, ज्यातली मुख्य आहे सह्याद्री प्रतिष्ठान, रायगड परिवार. तर वेगवेगळ्या संस्था आहे, NSS पण काम करत राहते मित्रांनो बऱ्याच किल्ल्यांवर. तर अशा ज्या बऱ्याच संस्था आहे त्यांना प्रमोट केलं गेलं पाहिजे. त्या 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 किल्ल्यातल्या ज्या ज्या NGO आहे, त्या ज्या संस्था आहे तेथील, जसं की आमचे सर शमित गोजमगुंडे झाले, यांना सपोर्ट केला गेला पाहिजे सरकारने, जेणेकरून जास्तीत जास्त किल्ल्यांचा हा विकास होईल, तर त्यांचं मनोबल वाढेल. तर अशा हे लोकल ऑर्गनायझेशनला सपोर्ट केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आणि अजून याच्यातून बोलायचं म्हटलं तर ह्या लोकल ऑर्गनायझेशन, जर का महाराष्ट्रातील 12 करोड जनता एकूण आहे, तर 12 करोड जनतेपैकी 8 करोड जनतेने पण जर का ही 8 करोड जनता किल्ल्यांच्या दृष्टिकोनातून साक्षर झाली आणि 8 करोड जनता एकत्र झाली, तर महाराष्ट्रातील गड किल्ले उभे राहायला फक्त आणि फक्त 5 वर्ष लागतील मित्रांनो. कारण 8 करोड म्हणजे खूप आहे. जर का प्रत्येकाने 10 रुपये पण 1 रुपया पण दिला तर 8 करोड रुपये जमा होतील. आणि विचार करा मग, जर का प्रत्येकाने 10 रुपये जरी दिले तर 10 रुपये मोठी गोष्ट नाही आहे, तर 80 करोड रुपयाचा निधी तिथं जमा होतो. तर हा 80 करोड रुपयाचा निधी आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या विकासासाठी उभा राहू शकतो मित्रांनो. तर सर्व काही होऊ शकतं, फक्त करण्याची इच्छा पाहिजे कोणाची तरी मित्रांनो. तर हा एक आहे पॉईंट. नंतर NSS, MLA, सरपंच, सेलिब्रिटी. तर तेच मी तुम्हाला आधी सांगितलं की कोणता तरी खासदार, आमदार पुढे आला पाहिजे, सरपंच पुढे आले पाहिजे गावातले किल्ले उभारणीसाठी, सेलिब्रिटी पुढे आले पाहिजे. त्याच्यानंतर NSS तर काम करतच आहे, सेलिब्रिटी पुढे आले म्हणजे जसं की आता साऊथचे बरेच हिरो आहे मित्रांनो, ते दत्तक घेऊन घेतात काही आश्रमात, जंगलं. तर तसं जर का कोणी सक्षम असेल आर्थिकदृष्ट्या, तर त्यांनी हे किल्ले दत्तक घेतले पाहिजे की जेणेकरून मी एक किल्ला दत्तक घेतो, NSSने एक किल्ला दत्तक घेतला पाहिजे. आता तसं तर प्रत्येक कॉलेजमध्ये NSS आहे. तर त्यांनी जर का याचं महत्त्व समजलं, मी प्रयत्न केला होता मित्रांनो, पण मला त्या गोष्टीकडे जायचं नाही आहे, जाऊ द्या. तर NSSने प्रत्येक कॉलेज, महाराष्ट्रामध्ये किती कॉलेज आहे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये NSS आहे, तर सरकारने ह्या NSSच्या माध्यमातून प्रत्येक किल्ल्याला, प्रत्येक एका NSSच्या युनिटने प्रत्येक किल्ल्याला दत्तक घेतलं गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो किल्ला मेंटेन राहील, ॲटलिस्ट तिथं सुधारणा तरी चालू होण्यास प्रारंभ होईल. तर असा तो किल्ला आपण जतन करू शकतो. नंतर स्पेशल बजेट फॉर फोर्स, जेव्हा आपण सरकार येतं आणि बजेट ठरवतं की ह्या भागासाठी एवढं बजेट, त्या भागासाठी एवढं बजेट, खेळासाठी एवढं बजेट, टुरिझमसाठी एवढं बजेट, एज्युकेशनसाठी एवढं बजेट, त्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी एवढं बजेट. तर जे पण आपलं बजेट होतं, तर केंद्राचं आणि राज्याचं दोघं, तर केंद्राच्या बजेटमध्ये पण ह्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा समावेश झाला पाहिजे आणि राज्याच्या बजेटमध्ये पण ह्या किल्ल्यांचा समावेश झाला पाहिजे. आता हे कोण करेल? हे आमच्यासारखे माणसं तर नाही करू शकत. हे जे कॅबिनेट मिनिस्टर आहे ते करू शकतात मित्रांनो, की आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्पेशल बजेट पाहिजे आणि केंद्र म्हणजे आपल्या भारतातील किल्ल्यांसाठी स्पेशल बजेट पाहिजे. मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आपल्या महाराष्ट्रातील किल्ले पण येऊन जातील. तर असं स्पेशल बजेट ह्या किल्ल्यांसाठी पाहिजे मित्रांनो. पण यांनी काय केलं आहे, टुरिझम सेक्टर केलं आणि त्याच्यातच मग सर्व येलं. मग टुरिझममध्ये तर हा खूप मोठा विषय आहे. टुरिझममध्ये किल्ले येतात, समाध्या येतात, नदी येते, डोंगर येतात, शिल्प येतात, त्याच्यानंतर वास्तू येतात, बऱ्याच प्रकारचे पर्यटन स्थळे येतात. तर त्याच्यातला एक पॉईंट आहे किल्ला. तर मी म्हणतोय त्या किल्ल्यासाठी स्पेशल बजेट तयार करायला गेला पाहिजे, तेव्हा हा किल्ला अजून संवर्धन करता येईल. नंतर शिवसृष्टी झाली, तर त्या किल्ल्यांवर मावळ्यांचे म्हणजे असं नाही की जे खडे मावळे आहेत त्यांचेच तुम्ही पुतळे उभारा, जे म्हणजे
मायथॉलॉजिकल मावळे आहे त्यांचे फक्त एक तुम्ही मावळे तयार करा, ढाल घेऊन असे मावळे तयार करा, म्हणजे जेणेकरून त्याची शिवसृष्टी जोपासता येईल. घोडे लावा, जर का त्या किल्ल्यामध्ये पागामध्ये घोडे ठेवायची जागा नसेल तर तिथं घोड्यांचे पुतळे लावा. त्याच्यानंतर धनुष्यबाण, तलवारी ठेवा. तर असं तुम्ही शिवसृष्टी तिथं उभारू शकतात. त्याच्यानंतर सनसेट पॉईंट. तर सनसेट पॉईंट आता कसं आहे, प्रत्येक किल्ल्यावर महाराष्ट्रातील किल्ले मी खूप वेळा सांगितलं की महाराष्ट्रातील 60 ते 65 किल्ले हे गिरिदुर्ग आहे. तर कोणीही कसं जातं, सकाळी जातं किंवा संध्याकाळी जातं, कारण त्यांना सनसेट पॉईंट बघायचा असतो. पण तो सनसेट पॉईंट बघण्यासाठी इतकी ते म्हणजे मडमड करत असतात की त्यांना तो भेटत नाही, आणि त्याच्या नादात काहींना जीव पण गमवावा लागतो. मित्रांनो, बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहे की सनसेट पॉईंटच्या नादात तो सेल्फी घेतो आणि दडीमध्ये कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो. तर एक जीवितहानी पण वाचेल, किल्ल्याचं टुरिझम प्रमोट पण होईल आणि सौंदर्यात भर पण पडेल. तर फक्त एक ओटा तयार करायचा गिरिदुर्गावर बाल्य किल्ल्याच्या शेजारी आणि सनसेट पॉईंट तयार करायचा जिथून की सूर्य दिसेल. तर तसा सनसेट पॉईंट तयार करू शकतो. स्पेशल आरती. आता पुढचा पॉईंट आहे स्पेशल आरती. स्पेशल आरती म्हणजे आता मी काशीला गेलो होतो मित्रांनो, तर तिथं गंगा आरती होते. आता नाशिकला पण चालू झाली गोदावरी मायेची आरती होते. तर जशा नद्यांच्या आरत्या होत्या आणि एक जी एनर्जी असते, तशाच आपला जो सह्याद्री आहे, पहाडांच्या पण आरत्या चालू केल्या गेल्या पाहिजे. शेवटी म्हणजे सनातन संस्कृती सर्वच आहे मित्रांनो. आपण हिमालयाला पण आपण पूजतो, तर तो पण एक पर्वत आहे. तर या सह्याद्रीमुळे आपले किल्ले उभे राहिले. या सह्याद्रीच्या पोटात आपले किल्ले आहे आणि त्या किल्ल्यांमुळे आपल्या शिवाजी महाराजांना गनिमी कावा केले, त्याच्यामुळे आपलं स्वराज्य उभं राहिलं. तर मेन आपला सह्याद्री आहे, तर याची पण पूजा झाली गेली पाहिजे. आणि आपण एक मंत्र म्हणतो, समुद्र वसते लक्ष्मी पर्वत स्थलमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. तर असा आपण हा एक श्लोक म्हणतो की आपण भूमीला वंदन करतो. भूमी काय आहे, पर्वताचाच एक भाग आहे ना. तर पर्वतांची पण आरती झाली गेली पाहिजे मित्रांनो. प्रत्येक पर्वताची आरती झाली पाहिजे. मग तो सातपुडा असो, अरवली असो, का आपला अरवली पर्वतांमध्ये तुम्हाला कुंभलगड, चित्तोडगड ते किल्ले दिसतील. सातपुडा किल्ल्यांमध्ये तुम्हाला असिरगड वगैरे किल्ले दिसतील. सह्याद्री पर्वतांमध्ये आपल्याला आता मी जे 350 किल्ले झाले ते दिसतील. तर ह्या ॲटलिस्ट सह्याद्रीच्या पर्वतांची आरती केली गेली पाहिजे. आणि ती आरती करण्यासाठी पण एक उंच ओटे केले गेले पाहिजे. आणि त्या आरतीचा जो कलश आहे, जो तो दिवा आहे, तो पण मोठा गेला पाहिजे, जेणेकरून जो कपूर आहे त्या कपुराचा वास पूर्ण वातावरणात दडवडेल. आणि हे सर्व प्रमोट केलं पाहिजे सरकारने, टुरिझम खात्याने, जेणेकरून जसं की आता गंगा आरती पाहण्यासाठी किती गर्दी असते, तर तसं म्हणजे सपोजली तोरणा किल्ल्यावरची आरती, रायगडावरची आरती, त्याच्यानंतर लिंगाणा किल्ल्यावरची आरती. लिंगाणा किल्ल्यावर ते होऊ नाही शकत, पण असे लोहगड किल्ल्यावरची आरती, विसापूर किल्ल्यावरची आरती, सिंहगड किल्ल्यावरची आरती, त्याच्यानंतर साल्हेर गडावरची आरती, धोडप गडावरची आरती, रामशेष गडावरची आरती. तर अशा या आरत्या हे झाल्या पाहिजे. आणि ते वातावरण जे निर्माण होईल ते एकदम प्रसन्नमय पॉझिटिव्ह वातावरण राहील मित्रांनो. तर ह्या आरतीच्या माध्यमातून पण फार मोठा एक कल्चर, टुरिझम, इकॉनॉमी सर्वच काही साध्य होऊ शकतं. त्याच्यानंतर कलर. तर हा जो कलर आहे, म्हणजे आता गड किल्ल्यावर बऱ्याच प्रकारची झाडे असतात. तर जे नवीन बांधकाम आहे मित्रांनो, त्या नवीन बांधकामाला जर का एक कलर देता आला तर कलर देता आला गेला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे असा नको कलर की जेणेकरून त्याचं जे पुरातन आहे तेच नष्ट होईल. ते लक्षात घेऊन त्याला कलर दिला गेला पाहिजे. झाडाला तुम्ही बघाल, रस्त्याच्या आजूबाजूला जे झाडं असतात त्यांना चुना लावला असतो, गेरू लावला गेला असतो. तसंच सेम गडाच्या आजूबाजूला जी झाडे आहे त्याला चुना, गेरू असा विशिष्ट प्रकारचा कलर दिला गेला पाहिजे, जेणेकरून गडाचं सौंदर्य अजून चांगलं होईल.
सह्याद्री प्रतिष्ठान, तर ही एक मोठी संस्था आहे मित्रांनो. सह्याद्री प्रतिष्ठान नक्की, माझी कृपया मनापासून तळमळून विनंती आहे की प्रत्येकाने सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये दुर्ग सेवक म्हणून नोंदणी केली गेली पाहिजे आणि ज्या मोहिमा होतात त्यांच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मित्रांनो, सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था अशी आहे की ती दिवस रात्र म्हणजे प्रत्येक दिवशी एक वेगळ्या जोमाने काम करत असते मित्रांनो. पण तेच आहे मित्रांनो की जोपर्यंत सरकार यावर काम करत नाही तोपर्यंत याचा पूर्ण विकास होऊ शकत नाही. सह्याद्री प्रतिष्ठान नक्कीच याचा चांगला विकास करते. त्यांच्यामुळंच आज फाड किल्ल्यावरचे तोफगाडे, जे दरवाजे आहे ते उभे राहिलेले आहेत. नंतर लोकल इन्फॉर्मेशन, नंतर जे गावातले मंडळी आहेत त्यांनी किल्ल्याची इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे. नंतर वर्ल्ड हेरिटेज, तर बरेच असे किल्ले आहे. रायगड आहे, साल्हेर किल्ला आहे, जे की एक म्हणजे वर्ल्ड हेरिटेज होऊ शकतं मित्रांनो. तर त्याला पण रोज पाठपुरावा केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आता या किल्ल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था, तर एकतर किल्ल्यांमध्ये पण राहण्याचा फार जणांचा कल असतो. तर किल्ल्यांमध्ये जर का राहण्याचा कल असतो तर एक डिसाईड केलं गेलं पाहिजे की किल्ल्यामध्ये किती जण राहू शकता. जर का किल्ल्यामध्ये ह्या मंदिरात 5 जण, राजमंदिरात 5 जण, गुहेमध्ये 20 जण, तर असं टोटल त्या किल्ल्यामध्ये 25 ते 30 जण राहण्याची आहे. आणि किल्ल्यामध्ये जे राहतील त्यांना थोडंसं भाडं कमी लागल. म्हणजे जसं की एका रात्रीचं भाडं फक्त 70 ते 80 रुपये लागल. आणि जे येतात ते एवढे पैसे तर आरामात देऊ शकता मित्रांनो. तर एक 70 ते 80 रुपये. आणि जर का त्यांनी घाण नाही केली, जी घाण केली ती खालती आणून दिली तर त्यांना फक्त 50 रुपये भाडं. तर असं आहे. तर हा झाला गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. आणि मग गावातली जी मंडळी आहे त्या कोणत्याही प्रकारचं हॉटेल मी नाही म्हणत आहे मित्रांनो. हॉटेल मुळीच झालं नाही पाहिजे. ते आधुनिकीकरण मी याच्या विरोधात आहे. कारण अशा भागात हॉटेल मुळीच नको. तर जो स्टे आहे तो गावकड्यांकडे दिला पाहिजे. हा किल्ल्यावरचा स्टे सोडून. मग ठीक आहे, आता 30 जागा फुलफिल झाल्या, मग बाकीचे जण कुठं राहणार? जर का अजून लोकांना राहायचं असेल तर मग त्यांना गावकड्यांचे स्टे मिळू शकतात. मग जे त्यांच्या झोपड्या आहेत, त्यांचे जे घडे आहेत आणि तिथे ते राहू शकतात. मग त्यांचंच ते घरात जे जेवण करतात ते त्यांना देऊ शकतात. तर याच्यामुळं काय होईल, गावकड्यांकडे पण चांगला रेव्हेन्यू जनरेट होईल. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या गावकड्यांना इतका पैसा भेटेल मित्रांनो की ॲटलिस्ट जर का याचा एव्हरेज काढला तर महिन्याला, म्हणजे जर उन्हाळ्यात तर नाही भेटणार कारण उन्हाळ्यात कोणी किल्ला बघत नाही, पण पावसाळा आणि हिवाळा हे जे 7-8 महिने आहे, ह्या 7-8 महिन्यात त्या गावकड्यांना प्रत्येक दिवसाला प्रत्येक महिन्याचं मी कॅल्क्युलेशन केलं तर एक 19 ते 20 हजार रुपये एक आरामात भेटतील मित्रांनो एका घराला. म्हणजे ते लोकसंख्येवर डिपेंड करतं, पण इतका रेव्हेन्यू सामान्यतः भेटेल मित्रांनो. तर इतक्या काही योजना आहे, अजून खूप साऱ्या योजना आहे मित्रांनो. फक्त मी तुमच्या मेंदूचे द्वार उघडे केले की ह्या किल्ल्याला अजून कसं कसं जोपासता येईल. तर अशा प्रकारे सर्व संवर्धन केलं जाऊ शकतं मित्रांनो. तर बोलायला खूप आहे मित्रांनो. आपला 4 तासाचा हा व्हिडिओ झाला, तर अजून मी याच्यात काही भर पाडतो. तर जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674 साली, तर तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत एकूण 3700 किल्ले होते. त्याच्यामध्ये ते 3700 किल्ले महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक ह्या भागामध्ये होते. आता त्यांची हालत तर याच्यापेक्षा वाईटच आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक काही किल्ले जोपासले गेलेली आहे. त्याच्यानंतर त्या 3700 किल्ल्यांपैकी जे 400 किल्ले आहे ते महाराष्ट्रात आहे. तर त्या महाराष्ट्रातील जे 400 किल्ले आहे ते त्या 400 किल्ल्यांपैकी फक्त जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्यातील 46 किल्ले फक्त त्यांनी घेतलेले. आणि जे अदर म्हणजे ज्या बाकीच्या ज्या संस्था आहे
त्यांनी 6 किल्ले घेतले. तर असे 52 किल्ले गणतात त्याच्यात. नंतर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया म्हणजे हे केंद्राचं पुरातत्व विभाग, त्यांच्या याच्यात 36 किल्ल्यांची यादी समाविष्ट आहे. आणि प्लस लोकल ऑर्गनायझेशन सोबत मिळून 4-5 किल्ले त्यांनी घेतलेले. म्हणजे महाराष्ट्राच्या पुरातत्व खात्यातले 46 किल्ले आणि केंद्राच्या यादीतले 36 किल्ले आणि जवळपास लोकल ऑर्गनायझेशनने मिळून जे 5, 6, 8, 9 किल्ले असे टोटल मिळून जे 90 किल्ले आहे, ठीक आहे, त्या 90 किल्ल्यांचा विकास होतोय. पण बाकीचे 310 किल्ल्यांचं काय? त्या 310 किल्ल्यांचा वाली कोण आहे मित्रांनो? त्या 310 किल्ल्यांना कडे कोणी बघतच नाहीये. सह्याद्री प्रतिष्ठान, आजूबाजूच्या लहान मोठ्या संस्था त्या किल्ल्यांकडे बघतात, पण ते काय करू शकतात? दरवाजे लावू शकतात, तोफगाडे लावू शकतात, त्याच्यानंतर टाकं साफ करू शकतात, त्याच्यानंतर माहिती देऊ शकतात, असे कामं करू शकतात, ज्यांनी पण किल्ला हा चांगलं संवर्धन करता येईल. किल्ला संवर्धन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पैशांची आवश्यकता नाही. त्या किल्ल्याचा वापर करूनच तिथून जो रेव्हेन्यू जनरेट होतो तिथेच तो वापरून सर्व होऊ शकतं. पण हेच की सर्व कंडिशनला मग गव्हर्नमेंटची परमिशन लागते, पुरातत्व विभागाची परमिशन लागते. तर असे हे मोठे कन्सेप्ट आहे मित्रांनो. तर ह्या 310 हे जे 310 किल्ले आहे हे आजही असेच पडलेले मित्रांनो. तर ह्या 310 किल्ल्यांना जर का यांना परत दिमाखात उभं करायचं असेल तर हे सर्व केलं गेलं पाहिजे मित्रांनो. तर आता प्रामुख्याने आपल्याला काय करता येईल आपल्या लेवलवर, एक सामान्य माणसाच्या लेवलवर काय करता येईल? तर सर्वात प्रथम एक खुरपं घ्या. त्या खुरपाने तुम्ही त्या गडाचं तण काढू शकतात. दुसरं म्हणजे एक आपली जे जाळी असते किंवा मग आपलं जे सुपडं असतं त्याला एक काठी बांधा आणि त्या काठीच्या साह्याने तुम्ही त्या टाक्यामधला कचरा काढू शकता. त्या जाळीमधला, त्या टाक्यातला कचरा जाळीने काढू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वृक्षारोपण करू शकतात. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे थोडासा 500-600 रुपये खर्च करून तुम्ही तिथं नोटीस बोर्ड, दिशादर्शक फलक पण लावू शकतात. आणि त्याच्यानंतर अजून 200-300 रुपये खर्च करून तुम्ही तिथं झेंडे पण लावू शकतात. तर नक्कीच सरकारच्या सहाय्याविना पण आपण किल्ला हा संवर्धन करू शकतो मित्रांनो. फक्त त्याला वेळ द्यावा लागेल खूप. तर नक्कीच हा किल्ला संवर्धन करू शकतो, फक्त करण्याची इच्छा पाहिजे. तर फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की पूर्ण किल्ला जर का संवर्धन करायचा असला एकदम ॲक्युरसी 100%, तर नक्कीच त्याचा सरकारचा रोल नक्कीच पाहिजे मित्रांनो, खूप मोठा रोल पाहिजे. तर हे असं मित्रांनो, या प्रकारे आपण किल्ला संवर्धन करू शकतो. आणि आपल्या माहितीपटाची आपण शेवटची स्लाईड, जे की तुमची सर्वात आवडची स्लाईड असते, इंटरेस्टिंग फॅक्ट्स. ठीक आहे, तर बघा. तर इंटरेस्टिंग फॅक्टमध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. हेरिटेज टुरिझम काय आहे, त्यांच्यानंतर कॉन्ट्रोवर्सी अबाउट फोर्स ते पण आपण कव्हर केलं. पर्सनॅलिटीज काय, इंटरेस्टिंग फॅक्ट्स. तर आता एक मिनटं. हां, तर तुम्हाला हा जो फोटो दिसतो ना मित्रांनो, तो श्रमिक गोंडम गुंडे सरांचा आहे. इतकं म्हणजे मित्रांनो, इतकी ऊर्जा भेटते तुम्हाला यांच्यापासून. बघा, इथं ते एक कुदळ घेऊन तो जो सूचनादर्शक फलक आहे तो गाळत आहे तिथं. तर बघा किती छान प्रकारे संवर्धन चालू आहे. त्यांचा तुम्ही शर्ट बघा, पूर्ण धुळीने माखलेला आहे. तर जे सेलिब्रेशन झालंय त्या हळदी, म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान जेव्हा आपण तोफगाडे वगैरे याचं उद्घाटन करतं तेव्हा भंडारा उधळतं मित्रांनो. म्हणून मी सह्याद्री प्रतिष्ठानवर थोडं फोकस केला, थोडं वजन दिलं यावर. तर खरं
हे जे महाराष्ट्र सरकार आहे ह्या माणसाला नक्की तुम्ही म्हणजे सपोर्ट केला पाहिजे. महाराष्ट्र जनतेने ह्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो मित्रांनो, जर का महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने जर का ह्या श्रमिक सरांना जर का सपोर्ट केला, मी आजपर्यंत त्यांना भेटलेलो नाही आहे. तुम्हाला वाटेल की काही म्हणजे कोलाब आहे का व्हिडिओ. मी आजपर्यंत त्यांना भेटलेलो नाही आहे आणि कदाचित त्यांना पण माहीत नाही की मी हा व्हिडिओ बनवतोय. मी जस्ट जेव्हा मी सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये कार्यरत होतो तेव्हा मी माझा जो जळगाव भाग होता त्या जळगाव भागातील एक लहानसा तालुका भुसावळ, त्याचा मी एक अध्यक्ष होतो मित्रांनो. आता काही कारणामुळे मला ते सोडावं लागलं मित्रांनो, कारण भुसावळ शहरात तर किल्ले नाही आहे, तर बाकीच्या फार गोष्टी मग मी केल्या तिथं. रक्तदान शिबिर झालं, तापी माईची साफसफाई झालं, तर अशा बऱ्याच योजना आहे. तर सह्याद्री प्रतिष्ठान फक्त दुर्ग संवर्धनच नाही करत, तर बऱ्याच गोष्टी करतं. अनाथ आश्रम असतील, त्याच्यानंतर रक्तदान शिबिरं असतील, त्याच्यानंतर अनाथ आश्रमात जे वह्या वगैरे पुरवल्या जातात त्याचं काम असतील, त्याच्यानंतर वेगवेगळं जे सामाजिक कामं आहे ते पण सह्याद्री प्रतिष्ठान करतं मित्रांनो. तर नक्की म्हणजे माझं पर्सनल मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही नक्की सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये नक्की सहभाग घ्या. कोणत्याही प्रकारच्या राजकारणाशी, राजकीय पक्षाची ही संघटना संलग्न नाही. फक्त आणि फक्त यांचा मेन उद्दिष्ट आहे गड किल्ले संवर्धन. जर का तुम्हाला सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये जायचं असेल, जर का तुम्हाला एक सेवेकरी बनायचं असेल, जर का दुर्ग संवर्धन करायचं असेल, तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये आय एम इंटरेस्टेड अशी कमेंट करा आणि मग तुम्ही मला मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर फक्त 5 मिनटं ठेवा, नंतर ती कमेंट डिलीट करून टाका, कारण तुमचा प्रायव्हसी कन्सर्न वगैरे लक्षात देऊन मी 5 मिनटामध्ये त्याचा रिप्लाय देतो मित्रांनो, 5 मिनटामध्ये. आणि लगेच मी तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरनं तुम्हाला संपर्क करेल. किंवा मग तुम्ही माझ्या अबाउट सेक्शनमध्ये ईमेल आय डी दिला आहे, त्या ईमेल आय डीला तुम्ही करू शकता. फक्त जास्त काहीच लिहू नका ईमेलवर, फक्त आय एम इंटरेस्टेड लिहा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. तर नक्की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या मित्रांनो. तर हे श्रमिक गोजमगुंडे सर आहे. तर जे महाराष्ट्रातलं जे गड किल्ले दुर्ग संवर्धन आहे, जे दुर्ग संवर्धनची जी चळवळ आहे ती यांनी खूप पुढे नेलेली मित्रांनो. यांच्यामुळं महाराष्ट्राच्या किल्ल्यावरील मंदिरांना, वास्तूंना फार मोठी यांनी देणगी केलेली मित्रांनो मावळ्यांच्या बाबतीत. आणि जरी हे संस्थापक असले तरी असे वावरतात की हे एक सेवेकडीच आहे मित्रांनो. हा फोटो बघू शकाल तुम्ही. तर म्हणून तुम्ही एक वेळा प्रत्येक माणसाला यांचा चेहरा तरी माहीत पाहिजे, यांचं नाव तरी माहीत पाहिजे. असे जे अननोन हिरो असतात आपल्या सोसायटीमधले, ते नक्की आपल्या समाजाला कळले गेले पाहिजे, म्हणून मी यांचा फोटो इकडे टाकला मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपण जाऊ मटेरियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे तेच काय काय लागेल दुर्ग संवर्धन करण्यासाठी. तर कुदळ, फावडं, त्याच्यानंतर तळ्यामधला गाळ काढण्यासाठी तुम्हाला एक गाळणी वगैरे लागल, जाळी लागल, किंवा मग तुम्हाला एक सुपडा, आणि सुपड्याला तुम्ही एक मोठी काडी बांधून तो कचरा तुम्ही साफ करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला बोर्ड लागतील, त्याच्यानंतर स्तंभ लागतील, तर आपण पाहिलंच ते मागे. त्याच्यानंतर साधारणतः एक कुदळ, फावडं आणि एक सुपड्याला बांधून काडी, तसं सेटअप तयार करून तुम्ही किल्ला जोपासन करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर हेरिटेज अँड टुरिझम याच्यावरच आपण मागचे 30 ते 45 मिनटं बोलत होतो की हेरिटेज अँड टुरिझम तसं जोपासलं जाईल. तर 370 किल्ले, तर 370 गावांचा विकास, 370 महाराष्ट्रात आता एकूण 36 जिल्हे, आणि ह्या 36 जिल्ह्यांमध्ये साधारणतः 325 तालुके आहेत. तर आणि 370
किल्ले आहेत. तर म्हणजे जवळपास प्रत्येक तालुक्यात एक एक किल्ला आपण कन्सिडर करू, तर प्रत्येक तालुक्याचा विकास होईल मित्रांनो. तर कॉन्ट्रासिटी अबाउट फोर्ट मी तुम्हाला ते विशाळगडाचं सांगितलं, त्याच्यानंतर ते लग्न समारंभ कार्याचं सांगितलं, त्याच्यानंतर बरेच असे वास्तू चोरीला जातात, तर असं आहे. त्याच्यानंतर एक जाधवगड आहे, त्याचं हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. तर ह्या बऱ्याच कॉन्ट्रावर्सी पण चालत राहतात किल्ल्यांबद्दल. त्याच्यानंतर पर्सनॅलिटीज म्हणजे माझं सांगणं असं आहे की आता हे श्रमिक गोजमगुंडे सर झाले, ज्यांनी किल्ल्यांसाठी एवढं मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या दुर्गसेवकांनी, ज्यामध्ये मी पण एक आहे, आम्ही प्रयत्न करत असतो की किल्ला कसा हे होईल. तर बरेच जण म्हणतात की यार मी त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलेला पाहिजे होतो, जेणेकरून मला महाराजांसोबत युद्ध लढता आलं पाहिजे होतं. तर कोणी रोखलंय? आता त्यांचे किल्ले जोपासण्याची संधी आपल्याला देवाने दिलेली आहे. तर त्याच्यात एक तीळ नाही तर तीळ मात्र तर आपण कंट्रीब्युशन देऊ शकतो. बघा, समाजाची सेवा करण्यासाठी कोणतं पद असणं, पैसा असणं आवश्यक नाही मित्रांनो. फक्त एक दृष्टिकोन असणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून तुम्ही एक मोठी चळवळ, मोठं संघटन उभारू शकतात आणि त्याच्या माध्यमातून फार मोठा बदल होऊ शकतो. तर वेगवेगळे किल्ले आहे, जसं की पन्हाळा किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे, पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी, त्याच्यानंतर सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरे, त्याच्यानंतर रामशेष किल्ल्यावर वेगळे मावळे आहे, साल्हेर किल्ल्यावर वेगळे मावळे आहे, त्याच्यानंतर जो आपला बागलाण प्रांत आहे त्याच्यानंतर बागलाण प्रांताचे मोरोपंत त्रिंबक पेंगडे जे पहिले पेशवे होते मराठ्यांचे ते आहे. त्याच्यानंतर प्रत्येक किल्ल्याला एका विशिष्ट मावळ्याची पार्श्वभूमी लागलेली, त्याला मी पर्सनॅलिटीज बोललोय. तर ॲटलिस्ट तो किल्ला, त्या किल्ल्यावर त्या मावळ्याचं 20 ते 30% तरी फोकस असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून. मग त्यांचा पुतळा उभारणं म्हणा, त्यांची माहिती म्हणा, या प्रकारे. तर या प्रकारे करू शकतात. आता त्यांचे वंशज जर का सक्षम असतील तर त्यांनी पण पुढे आलं पाहिजे याच्या दृष्टिकोनातून. नंतर इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे तेच मी तुम्हाला सर्व इंटरेस्टिंग फॅक्ट सांगून दिले आधीच की एकूण सर्वात जास्त जगात किल्ले हे भारत देशात आहे. भारत देशातून पण सर्वात जास्त किल्ले हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात पण सर्वात जास्त किल्ले हे नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक नंतर सर्वात जास्त किल्ले हे पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये सर्वात जास्त किल्ले कोकणात आहे आणि कोकणात नंतर सर्वात जास्त किल्ले सातारा जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त महाराष्ट्रातील किल्ल्यांना जो इतिहास आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांना आहे. जसं की जावळीचं खोडं झालं म्हणजे सातारा सांगलीचा प्रदेश जो आहे, कोल्हापूरचा जो प्रदेश आहे तो, त्याच्यानंतर कोकणाचा जो प्रदेश आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, त्याच्यानंतर पुण्याचा जो मावळ प्रांत आहे, त्या भागातल्या किल्ल्यांना फार महत्त्व आहे. तर असे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे मित्रांनो किल्ल्यांबद्दलचे. तर हा व्हिडिओ आपला एवढा संक्षिप्त स्वरूपातला माहितीपट मित्रांनो इथेच संपतो आणि जवळपास 4.5 तासाचा हा माहितीपट झाला मित्रांनो. जरी तो मी तुम्हाला 4 भागांमध्ये दाखवल तरी मी हा अखंडपणे शूट केला मित्रांनो, कारण माझ्याकडे वेळ नसतो. तर 4.5 तासामध्ये अखंड मी बोलतोय तर माझा घसा पूर्ण सुकला गेला. इतकं मी बोलत पण नाही. पण कृपया माझी मनापासून तळमळीची कडकडून विनंती मित्रांनो की हा किल्ला कृपया नक्की, म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकदा तर जाल एका गडावर, तर त्या गडावर गेल्यावर नक्की तो किल्ला, म्हणजे जो पण किल्ला पाहायला जाल सोबत एक पोतं घेऊन जा आणि ॲटलिस्ट त्या किल्ल्यावरचा कचरा संकलित करून जेव्हा तुम्ही उतराल ते पोतं खाली ठेवून द्या. तितकं पण केलं तरी खूप काही आहे, म्हणजे खूप काही होईल. आणि कोणता सरकारी माणूस, कोणता गव्हर्नमेंटचा माणूस जर का हे पाहत असेल तर त्याने पण, म्हणजे जर का याच्यातनं जे शक्य आहे ते नक्की करा. आणि हे जे श्रमिक सर आहे यांना नक्की सपोर्ट करा, कारण त्यांनी पूर्ण त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांचं डेडिकेट आहे त्या किल्ल्यांसाठी. पूर्ण डेडिकेशनने ते काम करताय. जर का तुम्हाला काहीच करायची गरज नाही सरकारला पण, फक्त तुम्ही त्यांना सपोर्ट करा. इतकं निस्वार्थपणे ते काम करतात
इतके ऊर्जापणाने ते काम करतात पूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी की त्यांचा अ, त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी जे बोलायचं त्या शब्द नाही माझ्याकडं. तर तुम्ही फक्त यांना जरी एक आर्थिक सहाय्य केलं, त्यांना मनुष्यबळ दिलं, त्यांना संसाधने दिली, या 3 गोष्टी दिल्या त्यांना आणि मनोबळ पण दिलं. कारण जर का मनानेच तो खचलेला असेल तर तो काय करेल. तर त्यांना मनोबळ पण दिलं. तर ह्या 3-4 गोष्टी दिल्यानं तर हे जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत किल्ल्यांचा विकास होत नाही तोपर्यंत हे शांत बसणार नाही मित्रांनो. तर एवढं सांगणं होतं मित्रांनो. तर हाऊ टू कन्झर्व फोर्ट्स. तर ज्याने हा पूर्ण 4.5 तासाचा माहितीपट पाहिला असेल त्याला आजपासून तो जर का कोणत्याही किल्ल्यावर गेला तर त्याला कोणत्याही गाईडची गरज नाही. मग गडावर एक विशिष्ट वास्तू असू शकते, त्याच्यासाठी तो करू शकतो, पण जे जनरल वास्तू आहे ते तो ह्या गाईड आता मी सर्व सांगितलं याच्यानंतर. टाईप म्हणजे किल्ला काय असतो, किल्ले किती प्रकारचे असतात, किल्ल्याची रचना काय असते, महाराष्ट्रात किल्ले किती आहे, त्या किल्ल्यांचं संवर्धन कसं करता येईल, त्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, इकॉनॉमीमध्ये त्याचा काय फायदा आहे, सर्व मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. तर नक्की तुम्ही आयुष्यात एक किल्ला जोपासावा असं हा व्हिडिओ संपवताना मी सांगतो. आणि तुम्हाला मी असं म्हणणार तर नाही की जर का तुम्हाला हा माहितीपट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. फक्त ते नाही केलं तरी चालेल. फक्त जर का तुम्हाला हा माहितीपट आवडला असेल तर फक्त एक वेळा एक किल्ला एकदा तरी त्याचं संवर्धन करा बस. चला तर मी निरोप घेतो आणि जाता जाता आपल्याला जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय तू हिंदुस्तान, भारत जय तू. धन्यवाद.